अमरावतीत खोटी माहिती देऊन बनवलेल्या जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे। तब्बल 962 जणांचे बनावट जन्म प्रमाणपत्र समोर आले असून या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर खोटी कागदपत्रे, खोटी पत्ते आणि चुकीची माहिती देण्यात आल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत। या संपूर्ण प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे। अमरावती तहसीलदारांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर 962 जणांनी खोटी माहिती देऊन आधार कार्ड तसेच जन्म दाखले मिळविल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे। या सर्वांनी खोटी कागदपत्रे, चुकीचे पत्ते आणि बनावट माहिती देऊन जन्म नोंदणी केली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। तहसीलदारांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म दाखले दिले गेले, त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा। याआधी संबंधित अधिकारी 2 वेळा निलंबित झाल्याची माहिती देणाऱ्यांनी सांगितले। या घोटाळ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही वाढताना दिसत आहेत। आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहिती देताना सांगितले की या घोटाळ्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही वाढताना दिसत आहे। देणाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला, विरोधी पक्षनेते माझ्या नावाने खडे फोडत होते, आता या 960 जणांविषयी ते बोलणार का? उद्धव ठाकरे, MIM नेते, समाजवादी, राष्ट्रवादी नेते याबाबत भूमिका मांडणार का? तपास मागणीत पुढे म्हटले आहे की या 962 जणांचा खरा जन्म कुठे झाला याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी। या प्रकरणातील 90% अर्जदार मुस्लिम समाजातील असल्याचा दावा करत यामागे संगणमताने मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित व्यक्तींनी सांगितले की मी 25 ठिकाणी ही मोहीम केली असून जिथे जिथे संगणमत दिसते तिथे कठोर कारवाई करावी। या प्रकरणात आता पोलिसांकडून सर्व 962 जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या संबंधी सर्व माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। अमरावती तहसीलदारने हे मान्य केलं की 2008 ते 2896 विलंबित जन्म प्रमाणपत्र आदेश दिले, वितरित केले। त्यापैकी 942 हे प्रमाणपत्र फसवणुकीने, फोर्जरीने प्राप्त करण्यात आले। या 942 जे अर्ज 942 तू खरंच बोलतोय, मी पण खरं बोलतोय, तुम्ही खरं वागताय। 2896 संबंधात त्याने आदेश दिले। हे आदेश जन्म आणि मृत्यू, विलंबित जन्म आणि मृत्यू, त्यापैकी 942 विलंबित जन्म प्रमाणपत्र आणि 20 विलंबित मृत्यू। मी मृत्यू तर याच्यात गेलो नाहीये, ते यावर्षी आपण फार टच नाही केलाय। मेनली जन्म प्रमाणपत्र देणं म्हणजे नागरिकत्व देणं। आज अधिकाऱ्यांनी मान्य केलं, जिल्हाधिकारी पण की जेवढी काळजी घ्यायला हवी होती घेतली गेली नाही। कारण की अर्जदारांना अर्ज देतानाच आधार कार्ड पुरावा म्हणून दिला, परंतु त्यांनी जे शपथपत्र दिलं, अर्जी केली ती वेगळ्याच जन्मतारखेची केली। आणि हे ते तहसीलदार आहे की 2 वर्षात 3ऱ्यांदा अर्ज झाला। अकोलामध्ये तहसीलदार असताना 2021 मध्ये त्यांच्यावर कारवाई झाली होती। 2024 एप्रिल मध्ये दुसरा एका ह्याच्या अंतर्गत, आणि हे 3री। या 942 लोकांना आरोपी बनवण्याचा निर्णय झालाय। पोलिसांनी गुन्हा नोंदवला। आता ह्या 942 चे प्रत्येकाला त्याचं व्यक्तिगत आरोपी बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली।
फर्जी कागदपत्र देऊन फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र मिळवलं, याचा संबंधी गुन्हा ऑलरेडी दाखल 6 महिन्यापूर्वी झाला. आता कुठलाही गुन्ह्यात FIR म्हणजे काय, प्रथम खबरी चौकशीच्या दरम्यान वाढत जातात. तर हे चौकशीच्या दरम्यान पहिलं तहसीलदारांनी 90 नावं दिली होती, नंतर आम्ही 71ची यादी दिली, तर त्यातनं 40 वाढली. आता आम्ही 962 म्हणजे 942 जन्म आणि 20 डेथ ही यादी दिली. ती यादी त्यांनी हातात घेतली आणि त्यांचा संशयित आरोपी म्हणून घेतलं.